नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या संदर्भात महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे. त्यावरून आपल्याला कळेल की आता शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जी.आर. संदर्भात माहिती बघूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीला नेमून दिलेल्या कामकाजाची जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना प्रत्येकी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, कामकाज बघण्यासाठी ही रक्कम आता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग 18/6/2026 रोजीचा हा जी.आर. आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, माननीय मंत्रिमंडळाच्या 2/6/2026 रोजीच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026ला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. तसेच थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता अंतर्गत OTS लाभ देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी विहित कालमर्यादेत करायची असल्याने कर्ज खात्याचे माहितीचे संकलन करणे, सादरीकरण, संस्करण, त्यानंतर लाभ वितरण इत्यादी कार्यवाही महत्त्वाची आहे. म्हणजे मित्रांनो, आता या योजनेच्या संदर्भातली माहितीचे संकलन करणे, सादरीकरण करणे आणि नंतर शेतकऱ्यांना पैसे वाटप करणे, लाभ वितरण करणे इत्यादी कामे होणे गरजेचे आहे आणि ती पण वेळेत होणे गरजेचे आहे. 11/6/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावर आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत प्रेस नोट देणे, योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे, ॲग्रीस्टॅक रजिस्टरवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याकरिता मेळावे आयोजित करणे व त्यास प्रसिद्धी देणे, सदर प्रकरणातील तक्रार निवारण करणे, योजनेस जिल्हा स्तरावर प्रसिद्धी देणे इत्यादी कार्यकक्षा निश्चित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता बघा, तुम्हाला या ठिकाणी कोणकोणती महत्त्वाची कामं या ठिकाणी करणे शेतकरी बांधवांना. तर ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच जर तुमचं कर्ज खातं असेल तर ते आधार लिंक असणे गरजेचे आहे. ॲग्रीस्टॅक रजिस्टरवर नोंदणी करणे गरजेचे आहे आणि आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मेळावे आयोजित होणार आहे आणि त्या संदर्भात प्रसिद्धीसुद्धा देण्यात येणार आहे आणि सदर प्रकरणात जर काही तक्रारी असतील त्याचे निवारणसुद्धा करण्यात येणार आहे. त्यासाठी या योजनेस जिल्हा स्तरावर प्रसिद्धी देण्यात येणार आहे आणि त्याची कार्यकक्षा निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कर्जमाफी प्रक्रियेला वेग आलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीस नेमून कामकाजाच्या खर्चासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर शिल्लक असलेल्या निधीतून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई शहर मुंबई उपनगर वगळून 5 लाख रुपये इतका निधी, एकूण रक्कम 1,70,00,000 एवढा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संबंधित जिल्हास्तरीय समितीच्या सल्ल्याने खर्च करावी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा महत्त्वाचा जी.आर. आहे. तर आपल्याला या जी.आरच्या माध्यमातून कळलेच आहे की या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, मेळावे आयोजित करण्यात येणार आहे, प्रसिद्धी देण्यात येणार आहे, तक्रार निवारण करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कामकाजास सुरुवात झालेली आहे, कर्जमुक्ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर सदर शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता. अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.